2 लाख रुपयापर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीसाठी ॲग्रिस्टॅग फार्मर आयडी अनिवार्य करण्यात येणार असल्याचे चर्चेने जोर धरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026 ते 27च्या अर्थसंकल्पात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार आहे. तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने राज्याच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पिकांच्या नोंदी डिजिटल करण्यासाठी ॲग्रिस्टॅग प्रकल्प राबवला आहे. राज्यात आतापर्यंत 1,32,80,784 खातेदारांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे. तर अद्यापही सुमारे 30 ते 35 लाख खातेदारांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी करावी. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांनी विदर्भात आंदोलन पुकारले होते. या आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेत 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. परंतु राज्य सरकार या कर्जमाफीसाठी अटी शर्तीचा खोडा घालेल अशी शंका शेतकरी नेत्याकडून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अल्प व दीर्घकालीन उपाय सुचवण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्र्याचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्टोबर 2025 मध्ये समिती नेमली. या समितीने 6 महिने अभ्यास करून मुख्यमंत्र्यांना नुकताच अहवाल सादर केला आहे. या समितीच्या शिफारशीनुसार कर्जमाफीची अंमलबजावणी करण्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी ठेवणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी 29 तारखेला मंत्रिमंडळाची बैठक झाली. परंतु या बैठकीत समितीचा अहवाल सादर करण्यात आला नाही. तर दुसरीकडे शेतकरी संघटनांनी मंत्रिमंडळ बैठकीत अहवाल सादर करण्यापूर्वी चर्चेसाठी खुला करावा अशी मागणी केली आहे. दरम्यान राज्य सरकार 35 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी 18,000 कोटी रुपयांचा भार राज्य सरकारच्या तिजोरीवर येण्याचा अंदाज आहे. तर राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या आकडेवारीनुसार 40,000 कोटी रुपयांचे पीक कर्ज थकीत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.